नमस्कार, मी ऐश्वर्या कुलकर्णी तुमचं सर्वांचं सेलिब्रिटी प्रमोटर या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते। आज आपण आलो आहोत अंतरपाठ या नवीन सुरू होणाऱ्या सिरियलच्या सेटवर आणि आपल्यासोबत आहे प्रतीक्षा शेवळकर, जी जान्हवी ही भूमिका या मालिकेत साकारते। तर भेटूया तिला। हॅलो, कशी आहेस? हाय, मी मस्त मस्त. तुम्ही कसे आहात? मस्त। तुझं आमच्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत। थँक्यू सो मच. कसं वाटतंय? नवीन सुरुवात, नवीन सिरियल, एनर्जेटिक वातावरण, काय मजा येते? तूच बोललीस तसं नवीन सुरुवात आहे, अगदी एनर्जेटिक वातावरण आहे, त्यात सगळा लग्नाचा सिक्वेन्स आहे, त्यामुळे फुल तामझाम आणि मज्जा, सगळेजण एकत्र काम करतोय, त्यामुळे मज्जा येते खूप। आता तू म्हणाले की लग्नाचा सिक्वेन्स आहे, तर खूप थोडंसं हेक्टिक पण होत असणार, कारण ऊन वगैरे हे ते सगळं, तर काय परेशानी? खरं सांगू, त्रास होत नाहीये, कारण आमचे जे प्रोडक्शन आहे ते या सगळ्या गोष्टींची इतकी काळजी घेत आहेत, छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण ते या सगळ्या गोष्टींची उत्तम काळजी घेतात, त्यामुळे त्रास होत नाहीये। आणि मज्जाचं म्हणशील तर आमचे डिरेक्टर आहे केदार वैद्य, त्यामुळे जिथे केदार वैद्य तिथे मज्जा सो त्यामुळे कोणी त्रासत नाहीये किंवा कुठलेच आर्टिस्ट अरे यार आता किती वेळ लावा ना पटापट शॉट, असं काहीही होत नाहीये। सगळेजण छान, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नवीन मालिका आहे, सगळे आत्ता एकमेकांना ओळखायला लागले आहे, त्यामुळे तो वेळ छान जातोय आमचा। आता प्रोसेस कशी होती तुझी ही सगळी, म्हणजे कास्टिंग असेल किंवा सिरियलची काय प्रोसेस होती? खरं ह्या प्रोडक्शन सोबत मी आधी एक मालिका करणार होते आणि ती काही कारणांमुळे पोस्टपोन झाली आणि मग आलीच नाही, त्यामुळे त्यांनी मला परत आम्ही एक नवीन शो करतोय, तू येशील का ऑडिशनसाठी? म्हटलं ओके येते, आणि मग मी ऑडिशनसाठी आले आणि काही दिवसांनी एक जे नॉर्मल ऑडिशन प्रोसेस असते ती सेम प्रोसेस होती। त्यांनी मग फोन केलं की तू ह्या जान्हवी या पात्रासाठी सिलेक्ट झाली आहेस। तू जान्हवी हे पात्र साकारतेस, जे की क्षितिजची एक्स आहे। आता त्याला विचारल्याप्रमाणे तो म्हटला की एक शेवट झाला नाहीये प्रेमाचा, तर नेमकं काय झालंय? जान्हवी गेली कुठे? अशोकने नाही सांगितलं, जर क्षितिजने नाही सांगितलं तर जान्हवी कसं सांगेल? त्याने फक्त सांगितलं की मला माहिती नाही, पण जान्हवीला तर हे माहिती असणार की ती गेली कुठे। हो, आता हे खरं खूप मोठं गुपित आहे की त्यांच्या आयुष्यात अशा काही घटना घडतात की ज्यामुळे जान्हवी त्याच्या आयुष्यातून वाईप आउट होते, पण ती कुठे आहे, ती कशी आहे, ती जिवंत आहे, ती मेली आहे, तिच्या आयुष्यात काय घडलंय ह्याची कोणालाच कल्पना नाहीये। आणि ह्या सगळ्याच्यात क्षितिज भयंकर डिस्टर्ब आहे, कारण त्याचं तिच्यावर इतकं जीवापाड प्रेम होतं, आणि जेव्हा आपलं पहिलं प्रेम असतं कोणावर तरी तेव्हा आपण खूप स्वप्न बघितलेली असतात एकत्र, की आपण दोघं एकत्र राहणार, काही वर्षांनी आपलं लग्न होणार, आपल्याला मुलं होणार, असं एक सुखी संसाराची स्वप्न जान्हवी आणि क्षितिज या दोघांनी रंगवली होती। आणि काही कारणामुळे त्याचं लग्न गौतमी सोबत होतं, आणि या गोष्टीचा त्याला त्रास होतो, कारण ऑब्व्हियसली आपण स्वप्न एकासोबत बघितली आणि नंतर हे सगळं घडतं एकासोबत म्हटल्यावर त्रास होणारच या गोष्टीचा। जेव्हा गौतमी आणि क्षितिजचं लग्न होणार तर नंतर जान्हवी परत येणार का? आता हे मला नाही माहिती, हे मला खरंच माहिती नाही, कारण तेच जसं मी तुम्हाला म्हणाले, जान्हवीचं काय झालंय आणि ती कुठे आहे याबद्दल कोणाला काहीच कल्पना नाहीये। सो जेव्हा तुम्ही मालिका बघाल तेव्हा तुम्हाला यातले ट्विस्ट कळतील हळूहळू। जान्हवीच्या कॅरेक्टरचा शेड काय, म्हणजे ती प्रेमळ आहे की कशी आहे नेमकी, तुला करताना कशी वाटते? छान, म्हणजे मला जान्हवी आणि प्रतीक्षा या दोघींमध्ये बऱ्यापैकी साम्य असल्यामुळे, काय म्हणते, आणि डिरेक्टर चांगले असल्यामुळे, आपले जर डिरेक्टर चांगले असते, त्यांचे व्ह्यूज क्लिअर असतात आणि त्यांचे व्ह्यू ते आपल्याला स्पष्टपणे सांगत असतील, तर आपले त्या कॅरेक्टरबद्दलचे व्ह्यू क्लिअर होत जातात। सो आणि तेच जसं मी म्हणाले, नवीन मालिका आहे, सगळेजण आपापले कॅरेक्टर शोधतायत, आणि एक एवढ्या ताकदीचे डिरेक्टर असल्यामुळे त्या गोष्टी सगळ्यांसाठी सोप्या जात आहेत। जाता जाता प्रेक्षकांना काय सांगशील मालिकेबद्दल? तुम्ही आमच्या दोन्ही प्रोमोवर प्रचंड प्रेम दिलंय, आणि हेच प्रेम आमच्या मालिकेवरही कराल अशी मी खरंच अपेक्षा करते तुमच्या सगळ्यांकडून। आणि गौतमी, क्षितिज आणि जान्हवी या तिघांची ही एक स्टोरी आहे अंतरपाठ, ती नक्की बघा। या मालिकेवर खूप 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 प्रेम करा, आणि हेच बघत राहा अंतरपाठ कलर्स मराठीवर 7:30 वाजता। थँक्यू सो मच, आणि तुला खूप खूप शुभेच्छा। थँक्यू।